मिरज तालुक्यात पूर्व वैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून एलसीबी पथकाकडून 4 तासात 3 संशयित अटकेत. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी पाटगाव परिसरात पूर्व वैमनस्यातून ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेश उर्फ साहेबराव पाटील वय वर्ष 32 राहणार पाटगाव या तरुणाचा कोयताने एडक्यानं सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अंधाऱ्या रात्री दंडोबा डोंगर परिसरात धडक शोध मोहीम राबवून अवघ्या 4 तासांच्या आत 3 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या जलद आणि धडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होतंय. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री माऊली पाटील हा पाटगाव येथील राजरत्न बारमध्ये बसलेला होता. यावेळी संशयित आरोपी तिथं आले. संशयितांना पाहताच धोक्याची घंटा ओळखून माऊली पाटील याने बारच्या मागील बाजूने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत जवळच असलेल्या शेतात त्याला गाठले. तिथं त्याच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर धारदार कोयत्यानं व एडक्यानं भीषण वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माऊली पाटील याचा जागीच मृत्यू झाला. बेंदूर सणाच्या दिवशी डोंगरवाडी इथं आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यती दरम्यान माऊली पाटील आणि संशयितांमध्ये वाद झाला होता. तसेच करोलियम येथील मारामारीच्या घटनेवरून त्यांच्या तीव्र व पूर्व वैमनस्य निर्माण झाले होते. याच जुन्या वादाचा राग मनात धरून संशयितांनी हे हत्याकांड घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण एलसीबी शाखेची पथके आणि तातडीने ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवला. दरम्यान आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते. एलसीबीच्या पथकानं तातडीनं तपासाची चक्र फिरवत रात्रीच्या अंधारात दंडोबा डोंगर परिसरात विशेष शोध मोहीम राबवली. अवघ्या 4 तासाच्या आत पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेले संशयित आरोपी विक्या पवार राहणार करोलियम तालुका मिरज, सर्वेश देशमुख राहणार करोलियम तालुका मिरज, अक्षय माने राहणार योगेवाडी तालुका तासगाव. घटनेचं गांभीर्य ओळखून अवघ्या काही तासात आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केल्याबद्दल पोलीस पथकाचे नागरिक व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.